पवित्रात्मा यांच्या नावे आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो. आणि तुमच्या अंतःकरणाने. मित्रांनो, आज सोहळा खूप आहे. तसं बघायला गेलं तर सर्वप्रथम आपण ह्या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी इथे जमत आहोत आणि त्या दिवशी आपण ख्रिस्ताच्या हृदयाची जास्त भक्ती करीत असतो. त्याला आपण आपलं जीवन समर्पित करीत असतो. त्याचप्रमाणे आज ख्रिस्त सभा एका संताचा स्मृतिदिन साजरा करीत आहे आणि तो संत म्हणजे संत निकोलस. ख्रिसमस आज ख्रिसमसचा अर्थ फक्त सांता क्लॉज म्हणून सगळ्यांना वाटतं. बऱ्याचशा भारतातील लोकांना किंवा जगातील लोकांना हा तुमचा सांता क्लॉजचा सण आहे, सांता क्लॉजचा सण. आणि सांता क्लॉज म्हणजे तो संत निकोलस आहे हे सुद्धा माहीत नाही म्हणून. संत निकोलस हा एक अत्यंत भक्तिवान असा ख्रिस्ताचा शिष्य होता, संत झाला. आणि आजचं जे नॉर्थ आफ्रिका ज्याला म्हणतो, ट्युनिशिया आणि अल्जेरिया हे सगळे देश आहेत, या भागामध्ये तो जन्माला होता आणि बिशप झाला कॅथलिक चर्चमध्ये. आणि गरिबांना विशेष करून मदत करणारा हा संत निकोलस. त्याचा देह कुजला नाही आणि पारी, इटलीमध्ये दक्षिणेला पारी म्हणून एक मोठं शहर आहे, तिथं त्याचा देह ठेवला जातो. आणि विशेष करून रशियातील लोक खूप तिथे तीर्थयात्री म्हणून त्याची भक्ती करण्यासाठी येत असतात. तसा हा संत निकोलस, त्याच्या नावावरून मग सॅन्टा क्लॉज, संत निकोलस, सॅन्टा निकोलस अशा प्रकारे अपभ्रंश आणि तो शब्द आला. आणि लोक फक्त ख्रिस्ताला विसरलेले दिसतात आणि तो सॅन्टा क्लॉज दाढी बिडी लावून त्याचे तांबडे कपडे घालतो म्हणजे बिशपचे कपडे म्हणून. तर हे माहीत नाही कोणाला ना. आम्ही ख्रिसमसला स्वरूप बाजाराचं दिलं, पण प्रार्थना करू संत निकोलसच्या मध्यस्थीने की आम्ही ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताची खरी साक्ष द्यावी आणि परत सगळं हा जो सीझन असतो हा ख्रिस्तावर केंद्रित झाला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो. पवित्र रहस्य साजरे करण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आता कबुली देऊ. पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. प्रभू आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचरण करण्यासाठी तू आलास. ख्रिस्त आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे बसून तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे येशू आमच्या प्रभू, आमच्या सहाय्यासाठी धावू नये. पापांपासून आम्हाला मुक्त कर. सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. तारण प्राप्तीस आम्हाला पात्र बनव. तू पिता आणि पवित्र आत्मा यांच्याबरोबर परमेश्वरातून सर्व काळ जिवंत राहतोस, राज्य करतोस. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वर म्हणतो,
लबानोनची बाग होण्यास बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे. त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील आणि आंधळ्यांचे डोळे काळोखापासून मुक्त होऊन पाहतील. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल. लोकातील नीमजन इस्रायलच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. कारण जुलूम करणारे नाहीसे झाले आहे, हेटाळणी करणारे संपले आहे. वाईटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहे. ते नुसते शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात. वेशीवरील स्पष्ट वक्त्यांसाठी जाळे पसरतात आणि धार्मिकांना धडधडीत लबाडीने उठून पाडतात. म्हणून अब्राहामचा उद्धार करता परमेश्वर याकोबच्या घराण्याविषयी म्हणतो, यापुढे याकोब लज्जास्पद ठरणार नाही आणि त्याचा चेहरा फिका पडणार नाही. कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील, तेव्हा ते माझे नाव पवित्र मानतील. याकोबच्या पवित्र प्रभूला पवित्र मानतील आणि इस्रायलच्या देवाचे भय बाळगतील. भ्रांतवृत्ती जनांना समज येईल आणि कुरकुर करणारे बोध घेतील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभू माझा देव आणि उद्धारक आहे. प्रभू माझा देव आणि उद्धारक आहे, मी कोणाला देऊ? प्रभू माझ्या जीवाची संरक्षण तटबंदी आहे, मला कुणाची भीती? आपला प्रतिसाद. मी प्रभूकडे एकाच गोष्टीची मागणी केली आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करेन. ती म्हणजे सारे आयुष्यभर मी प्रभूसमोर राहावे, प्रभूचे सुंदर ध्यान पाहत राहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे. आपला प्रतिसाद. माझ्या जीवनात प्रभूच्या चांगलपणाचा अनुभव घडेल अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर, हिंमत बाळग, धीर धर, प्रभूचीच प्रतीक्षा कर. आपला प्रतिसाद. शुभोदनासाठी उभे असा. हालेलुया प्रभूला. हे आकाशात वरून वृष्टी कर, आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो, तारण आणि धार्मिकता हे प्रफुल्लित हो. संत मत्थई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू त्याच्या गावातून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे येऊ लागले. ते मोठमोठ्याने ओरडू लागले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. येशू घरात गेला तेव्हा ते आंधळे त्याच्याकडे आले. येशूने त्यांना विचारले, तुम्हाला हवे ते मी करू शकतो
अशी तुमची श्रद्धा आहे काय? होय प्रभू, त्यांनी उत्तर दिले. येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो म्हणाला, तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येईल. त्याबरोबर त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, हे कोणाला कळू नये म्हणून खबरदारी घ्या. पण ते तेथून निघाले आणि त्या सर्व प्रदेशात येशूविषयी सांगत सुटले. प्रभूचे शुभवर्तमान. आजच्या आजूबाजूची परिस्थिती जर आपण बघितली, जिथं कुठे आपण असू तिथे, आणि मी बोलतो ते कारण माझं बरंचसं प्रवास होत असतात आणि मी एकाच ठिकाणी नसतो, तरीसुद्धा आजूबाजूची परिस्थिती माणसाला निराश बनवणारी आहे. कोणी मान्य नाही. एक दिवस आपण उठतो, नाचतो, पण परत निराशा पदरी पडत असते. आणि नैराश्य खूप ठिकाणी बघायला मिळते. माणसं आशा गमावून बसलेली आहे. ते चित्र अगदी ठळकपणे मला दिसतं. आणि मी माझ्या स्वतःबद्दलच बोलत नाही. मी पेपर वाचा, तुम्ही बातम्या ऐका, तुम्ही आजूबाजूला जरा विस्तारित नजर टाका. जगात, संपूर्ण जगात, मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये, एकाच क्षेत्रात निराशा, सर्वसाधारणपणे डिसअपॉइंटमेंट्स, माणूस नैराश्य. आणि मी दोष मला किंवा तुम्हाला देणार नाही, कारण निराशा आणण्यासारखंच सगळं आहे. पण आपण मात्र एक चूक करतो, ती म्हणजे फक्त नाकाखाली दिसते तेवढंच बघत असतो. आपल्याला वाटतं की या पृथ्वीवरच सगळा आनंद आणि चिरकाल असं शाश्वत जीवन आम्हाला मिळालं पाहिजे. ही चूक आहे. आगमन काळ ठळक जर का तुम्ही मला विचारलं चिन्ह काय या आगमन काळाचं, मी सांगेन गमावून बसलेली आशा आपण परत मिळवणार आपला आपण केलेला निश्चय. आणि आशा मिळणार ती फक्त परमेश्वरामध्येच मिळणार. या जगामध्ये कुठल्याही माणसात आणि कुठल्याही वस्तूंमध्ये आपल्याला जी समाधान करत असते, तृप्त करत असते माणसाला, ती आशा मिळणार नाही. त्याच्यासाठी परमेश्वराचं येणं हे अगत्याचं आहे. याचं पहिलं वाचन आणि दुसरं वाचन. सर्व काही बदलणार, सर्व काही बदलू शकते. हा जुन्या कराराचा आणि विशेष करून नवीन कराराचा संदेश आहे. असा विचार करू नका असंच राहणार. काही जण मला सांगतात, आता तुम्ही जरा म्हातारे झाले, आता तरुण पिढी, तुम्ही सांगितलं मला अध्यात्म आशा. जर माझ्या तरुण पिढीने परमेश्वराला सोडलं नाही तर परमेश्वर त्यांना कधीच सोडणार नाही. आणि जर त्याने धरून ठेवलं तर आपल्यापेक्षा सवाई अशी पुढची पिढी असू शकते. आणि म्हणून यशाया संदेश जेव्हा इस्रायल लोकांना अनेक वेळा त्यांच्या देशामधून शेपाटण्यात आलं, कारण ते पाय घसरत होता त्यांचा, बऱ्याचशा वेळेला ते परमेश्वराचं ऐकत नव्हते, ते परमेश्वरापासून दूर जात होते. अशा वेळेला संदेश ते येतात आणि त्यांना आशेचा संदेश देतात. आज पोप फ्रान्सिस तेच करत. त्यांना विचारलं मी, मला आशा द्यायची आहे का?
आणि तुम्ही सुद्धा बिशप्स आणि फादर्स आणि सगळे ख्रिस्ती लोक जगाला आशा द्या. आम्ही कशी आशा द्या? आम्ही नाही देणार, पण परमेश्वराला द्या. परमेश्वराला धरून बघा, सोडू नका परमेश्वर, कारण आशा तोच देत असतो. आणि जिथं परमेश्वर तिथं सगळं नवीन होत असतं. आणि आमचं शुभ करतो. हे आंधळे आले, अनेक होते, आणि येशूला सांगतात, दाविदाच्या पुत्रा आम्हाला दृष्टी दे. कारण प्रभू येशू म्हणजे कोणी एक फक्त माणूस नव्हता. प्रभू येशू परमेश्वर देखील, परमेश्वराचा पुत्र होता, तुमच्या माझ्यासाठी माणूस झाला. आणि म्हणून या आंधळ्यांना प्रभू येशू प्रश्न विचारतात, तुम्ही माझ्याकडे दृष्टी मागता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मी देऊ शकतो का दृष्टी? हो प्रभू, तुम्ही देऊ शकतो. त्यांनी ओळखलं होतं. आशा आली, त्या आंधळ्यांना आशा आली. आशा याच्या बरोबर तर दृष्टी उभे राहिले, सगळे बघायला दृष्टी आली. पण येशू जादूगार नाही, येशू जादूगार नाही. तर इथंच आपण मिस्टेक करतो. आपण येशूकडे आम्ही आहोत तिकडेच राहणार, पण आम्हाला जे पाहिजे ते द्या असं देवाला सांगत असतो. नाही, येशू त्यांना पहिला प्रश्न आपल्याला पण विचारला, तुमची श्रद्धा आहे का? नुसती तुम्हाला पाहिजे ते मिळेल तेवढ्यावरच नाही, परंतु तुम्ही माझ्यात कोण बघता? फक्त एक माणूस बघता का? तुमच्या माझ्या जीवनाशी काही संबंध नाही अशा प्रकारे तुम्ही माझ्यावर बघता का? नाही. आणि म्हणून प्रभू त्यांना बजावून सांगतात, जा तुम्ही बरे झाला आहात तुमच्या श्रद्धेमुळे, तुमची माझ्यावरील श्रद्धा, पण तुम्ही कोणाला सांगू नका. का? तर मी जादूगार नाही. कारण लगेच तिथे लोकांच्या थवेच्या थवे आले असते. अशा आम्ही त्याच्यातलेच, चला इकडे चला, तिकडे चला, तिकडे चला, तिथे माऊली दिसते, तिथे परमेश्वर दिसतो. अरे खऱ्या भक्तीने जाणार असाल तर जा, परंतु माऊली आणि परमेश्वर इकडे तिकडेच असतो. मग ते जादू करायचीच आपण त्याला जणू काही पदवी देतो परमेश्वर. आणि म्हणून प्रभू ख्रिस्त त्यांना सांगतात, कोणाला सांगू नका. ज्याला पाहिजे तो माझ्याकडे आला पाहिजे. कारण तुम्ही सांगितलेलं त्याला कोणतरी जादूगार आला असं वाटेल, त्याला चुकीची कल्पना होईल. म्हणून आपण जेव्हा प्रभू येशूला साक्षी लोकांसमोर देत असतो, तेव्हा कुठल्या प्रभूची साक्षी देत असतो हे पण आपण विचारलं पाहिजे. कारण हा शब्द प्रभूच्या तोंडात अनेक वेळा आलेला आहे. जिथे जिथे तू चमत्कार करत असे, बऱ्याचशा वेळेला तू सांगत असे, कोणाला सांगू नका. का? तर प्रत्येक व्यक्तीला माझ्या भेटीला येईल. ते तुमचं काम आहे. तयार करा. प्रभू येशूकडे कसं जाता येईल त्याची तयारी करायची. पण आपण नाही करायचं प्रभू येशू. आणि म्हणून हा जो आजची जी वाचना आहे, प्रभू शब्द जो आहे आजचा, तो आपल्याला आज एक संदेश देतो की जिथं प्रभू येशू येईल आणि येतो तिथं सगळं काही आर पार बदलते, चांगल्यासाठी, भल्यासाठी. आणि म्हणून आगमन काळ आपल्यामध्ये आशा निर्माण. ख्रिस्ती माणसाने निराश व्हायचं नाही. परमेश्वराला धरून त्याचा शब्द ऐकत राहायचं आणि त्याप्रमाणे वागत राहायचं आणि आशेचं जीवन जगायचं. हा एक मोठा प्रश्न आपल्यावर जे बघतात त्यांना पडत असतो की या माणसाकडे अशा परिस्थितीत सुद्धा आशा कशी आहे. कारण ख्रिस्ती माणूस म्हणजे आशेची देह. आणि आगमन काळाचा तो पण एक ठळक असा संदेश आहे की आगमन काळ म्हणजे सगळं काही नवीन होईल, सगळं काही बदलेल चांगल्यासाठी, अशी आशा मनात धरून आपण कामाला लागण्याची ही वेळ आहे. निराश होऊन निष्क्रिय बनण्याची आणि बघ्याची भूमिका घेण्याची ही वेळ नाही, तर आपण सक्रिय बनायचे. बदल आपण आपल्यामध्ये करून दाखवला पाहिजे.
खरं परिवर्तन आपल्यात झालं पाहिजे, तर दुसरे लोक परिवर्तित होतील ख्रिस्तात. आणि म्हणून आपण प्रार्थना करू की या आगमन काळामध्ये प्रभू परमेश्वरा मला आशेची व्यक्ती बनव. परमेश्वराला धरून वागणारी, कुठल्याही नेगेटिव्ह परिस्थितीमध्ये असताना, नकारात्मक परिस्थितीमध्ये असताना मला आशा नाही. आणि एकदा मला आशा नाही म्हणजे मी त्याप्रमाणे वागत जाईल आणि इतर लोक सुद्धा ख्रिस्ताकडे आकर्षित होतील. तुझ्या वाचून आमचे जीवन शून्य आहे. तुझ्या दयेमुळेच आमचे अस्तित्व टिकून आहे. या तुझ्या उपकाराबद्दल आम्ही तुला आमच्या प्रार्थना व ही दाने अर्पण करीत आहोत. त्यांचा आनंदाने स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असतो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानतो. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे ते योग्य आणि तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना प्रभू येशूने पुरी केली व आमच्या तारणाचा मार्ग आम्हाला मोकळा केला. आपल्या वैभवाने प्रभू ख्रिस्त पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील. या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहतो. आणि म्हणून स्वर्गातून सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव पाहतो. पवित्र 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 प्रभू प्रभूच्या नावाने कार्य करून हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू या दानांवर सर्ववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि प्रभू येशू स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा प्रभू येशूने भाकर घेतली. हे पित्या तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण ते माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
प्याला घेतला. हे पित्यात पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावे, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे हे प्रभू, प्रभू, जेव्हा आम्ही हे भाकर सेवन करतो आणि आपण प्रार्थना करतो, तेव्हा तो मी तुझी मृत्यूची घोषणा करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा आपल्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्वांनी एक व्हावे असे विनम्रपणे तुला विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या आमच्या ख्रिस्तमेची आठवण कर. आमचे फ्रान्सिस, आमचे पोप, आमचे बिशप एमिरिटस फेलिक्स माचाडो आणि सर्व याजक वर्ग, व्रतस्व, प्रापंचिक यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार करावं. जे आमचे अन्य बंधू पुरताचे आशेने महाविद्यालय येत आहेत आणि जे तुझ्या दयाने संबोध मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तिथे दिव्य प्रकाशात स्वागत कर. दे माता कन्याकुमारी मारिया, तिचा पती संत जोझफ, आजचं संत निकलस, पूज्य प्रेषित आणि युगाने या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्या बरोबर शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करा, अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा हो. आमेन. धारणाऱ्याची आज्ञा आणि धारणाऱ्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटांपासून सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडावं असे आम्ही विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि ख्रिस्त सभेला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही त्याची असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांसह सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करू. जगाची जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोप आम्हाला प्राप्त आहे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोप तो आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावून
हे प्रभू तू माझ्या छताखाली आलेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. एक सूचना आहे, ख्रिस्त शरीर विधी आता चालू आहे. हे केवळ जे कॅथलिक आहेत त्यांच्यासाठी आहे, म्हणून आमच्या अन्य धर्मी भाऊ बहीण तुमच्या स्वागत आहे या प्रार्थनेमध्ये. परंतु हे पवित्र कम्युनियन केवळ कॅथलिक लोकांसाठीच आहे. तर तुम्ही आपल्या जागेवर बसून राहा. थँक्यू.
ख्रिस्ताच्या दुःखाला बळी दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या पायात मला लपवून घे. तुझ्यापासून मला होऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मरलेले मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आज तू आम्हाला स्वर्गातून दिव्य भाकर दिली आहेस. या भाकरीच्या कृपा सामर्थ्याने या जगातील दुष्ट, या जगातील इष्ट व अनिष्ट गोष्टींनी फरक जाणण्याची व नेहमी पारमार्थिक गोष्टींकडे मन लावण्याची सुबुद्धी आम्हाला प्राप्त होवो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सदा सर्वकाळ राहो. जा तुम्हा ख्रिस्ताच्या शांतीत पाठवण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आपले एमेरिटस आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचे मी मनापासून आभार मानतो. आपणा सर्वांची आध्यात्मिकरित्या त्या नाताळाची तयारी व्हावी म्हणून त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपले अमूल्य विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपल्याला ते कृतीत उतरवायचे आहे. आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचे मनापासून आभार.